सांभाळा, पुत्र भुंकल्याशिवाय राहत नाही. मायबापाला मरेपर्यंत सांभाळा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. दारामध्ये बसलेला बाप असो द्या, नाही काही त्यानं काम करू द्या. म्हातारं झालेलं झाड फळ देवो अथवा न देवो, पण म्हातारं झालेलं झाड सावली मात्र नक्की देतं. म्हातारा झालेला माणूस आपल्याला आधार मात्र नक्की देतो. म्हणून म्हाताऱ्या माणसाला सांभाळा. आणि आजही सांगतो, माझं वाक्य तुम्ही डायरीला लिहून ठेवा. ही शेवटची पिढी आहे. धोतर नेहरू घालणारी, लेंगा टोपी घालणारी आणि सुती साडी घालणारी ही शेवटची पिढी आहे. डोक्यावरती पदर घेणारी शेवटची पिढी आहे. ही पिढी ज्या वेळेस या जगातून निघून जाईल ना, त्यावेळेस हे कलियुग आहे महाराज. हे कलियुग फार बिकट आहे. त्यावेळेस पॅन्ट शर्टवरचे लोक येतील, जीन पॅन्टवरच्या पोरी येतील. पण या जगामध्ये माणसाकडं धन भरपूर येईल, पण माणसं माणुसकीला झिरो राहतील. माणसं माणुसकी कमवणार नाही. आयुष्यातला बाप कधी कोणावरती जास्त प्रेम बापानं केलंच नाही, पण बापानं प्रेम केलं आपल्या लेकीवरती. कधी कोणाकरता बाप रडला नाही, पण आपल्या ताईडी करता 3 वेळा रडला. एकुलते एक ताईचं लग्न ज्या दिवशी जमतं ना, त्या दिवशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. प्रत्येक जण म्हणतो माझ्या ताईचं लग्न जमलं, प्रत्येक जण म्हणतो माझ्या ताईडीचं लग्न जमलं. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला रोज एक भाकरी खाणारा तुमचा बाप आहे लेकीव, पण त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला अर्धीच भाकरी खातो, तोंडावरती पांघरून घेतो, तोंडावरचं पांघरून ओलं होईपर्यंत रडतो. त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. अरे बाप कधी कोणाकरता जगला नाही, कधी कोणाकरता रडला नाही, पण ताईडी करता रडला. दुसऱ्यांदा बाप रडला. एकुलते एक ताईचं लग्न आहे. एकुलते एक ताईचं लग्न आहे. प्रत्येक जणाच्या हातावरती तांदूळ आहे. शुभमंगल सावधान झालं की प्रत्येक जण हातातले तांदूळ लेकीच्या अंगावरती टाकतोय. बाप मात्र लेकीच्या डोळ्याकडे डोळे घालून पाहतो. डोळ्यातले 2 अश्रू त्या तांदळावरती पडतात. रडणाऱ्या बापाला विचारलं ना, ए बाबा रडतो कशा करता, तुझ्या डोळ्यात पाणी का? रडणारा बाप म्हणतो, 2 व्हीलरची चावी कधी कोणाच्या हातात दिली नाही, पण काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतो म्हणून एकटाच रडतो. त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप या लेकींकरता 3ऱ्या वेळा रडला. ताईला नेण्याकरता, लग्न झाल्यावर नेण्याकरता गाडी येते आणि गाडीच्या जवळ तिची आईन दोघी एकमेकीच्या गळ्यात गळा घालून रडत असतात. रडणारी ताई आईला विचारते, हे आई माझा बाबा कुठे? आई माझा बाबा कुठे? आई सांगते, मंडपाच्या कोपऱ्याच्या खांबाला टेकून एकटाच रडतोय तो तुझा बाप आहे. बापाला बोलावलं जातं. बाप आपल्या ताईची भेट घेत नाही. बाप ताईच्या सासऱ्याच्या जवळ जातो, हातापाया पडतो. एकुलती एक लेक आहे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. भूक मला लागायची, जेवण दिलं होतं. कपडे माझे फाटायचे, कपडे मी माझ्या ताईला घेत होतो. एकुलती एक ताई आहे हो, तिला जास्त बोललेलं सहन होत नाही. माझी हळवी ताई आहे, माझी ताई प्रेम खूप करते हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या ताईडीचं काही चुकलं ना तर तिला माफ करा, मला सांगा, पण तिला काही बोलू नका. म्हणून सासऱ्याचे पाय धरतो तो तुमचा बाप आहे. ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप निघून जाईल त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. त्या दिवसापासून असं लोक म्हणतात, ज्या दिवशी बाप आणि आई घरातली निघून गेली त्या दिवशी माहेरला नेलेली रिकामी पिशवी रिकामीच घरी येते. जोपर्यंत बाप आणि आई जिवंत आहे तोपर्यंत रिकाम्या नेलेल्या पिशवीमध्ये 4 कांदे का होईना टाकून देतो ना, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. 80 वर्षाचा बाप तुमचा अंतरुणावरती पडलेला असू द्या आणि 80 वर्षाच्या बापाची 50 वर्षाची लेक असू द्या, मरणाच्या दारात टेकलेला बाप आहे. अरे 4-2 दिवसावरती त्याचं मरण आले. मरणाच्या दारात टेकलेला बापाला जाऊन विचारा, हो बाबा तुमची शेवटची इच्छा काय? मरणाच्या दारात टेकलेलं म्हातारं म्हणतं, एकुलते एक ताईडीला मला शेवटचं एकदा भेटायचंय. ताईला फोन केला जातो. ताई महामंडळाच्या एसटीला बसून येते, घराच्या जवळ उतरते आणि घराच्या जवळ उतरलेली ताई छोटी छोटी लेकरं पाहतात आणि धावतच बाबाच्या जवळ जातात. बाबा आत्या आली बर का, बाबा आत्या आली बर का. मरणाच्या दारात टेकलेलं म्हातारं 15 दिवस उठलं पण नव्हतं म्हातारं, पण ताई आली म्हटल्याच्या नंतर ताडकन उठून बसलं आणि आपल्या सुनबाईला दबक्या आवाजात सांगितलं, एकुलती एक ताईडी आहे, तसं घरामध्ये घेऊ नको, भाकरीचा तुकडा वळून तिच्या अंगावरून टाक आणि मगच घरामध्ये घे, असं बोलतो. त्याचं नाव बाप आहे. बापाला पाहायचं असेल तर मी सांगतो त्या दिवशी पहा. एकुलता एक बाप आहे तुमचा. रात्रीच्या वेळेला कॉटवरती झोपलेला बाप आहे. बापाच्या जवळ जा, बापाच्या पायाला पडलेले भेगा पहा, बापाचा सुरकुतलेला चेहरा पहा, मळालेले कपडे पहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय आहे. बापाला पाहायचं असेल तर एकुलत्या एक पोराचं 1 लाख रुपये डोनेशन शाळेत भरायचंय. बापाकडे पैसे नाहीत, शेता पाजाऱ्याकडे जातो, कुणी पैसे देत नाही. पाहुण्या रावल्याला पैसे मागतो, 5-50 हजार गोळा होतात.
पण 50,000ची गरज आहे, कुणी पैसे देत नाही, सावकाराच्या दारात जातो, हातापाया पडतो, 10 मोकल्या रडतो, काहीतरी वस्तू घाण ठेवतो, 10 गुंठ जमीन घाण ठेवतो, अरे 50,000 रुपये ते घेतो, हे 50,000 ते 50,000, लाख रुपये घेऊन शिक्षकाच्या हातावरती ज्या वेळेस पैसे ठेवतो ना, त्यावेळेस सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला आणि डोक्याला तेल नसलेल्या तुमच्या बापाचा चेहरा पहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. बाप कधी कोणाकरता जगला नाही, पण आपल्या लेकराकरता जगला. पण मी नेहमी सांगतो महाराज, बाप गेल्याच्या नंतर नेमका आधार तरी कोण देतं आपल्या कुटुंबाला? पाहुणे रावळे आधार देतात यात नवल नाही, शेजापाजारी आधार देतात यात नवल नाही, पण बाप गेल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जर आधार कोण देत असेल तर आपली लाडकी जवळची नाती, प्रेमानं बोलणारी माणसं, आपले मित्र, आपले नातेवाईक तर प्रेम करतात, आपले नातेवाईक तर आधार देतात, पण जवळचे माणसं प्रेम करतात. त्या घरातला हा कर्ता व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर या कुटुंबावरती, या नरोटे परिवारावरती आणि त्यांच्या दोन्ही लेकावरती सगळ्यात जास्त प्रेम जर कुणी केलं असेल, सगळ्यात जास्त ज्यांना जीव जर कुणी लावला असेल, सगळ्यात जास्त चांगलं व्हावं असं जरी त्यांचं कुणी पाहिलं असेल तर आमचे दादा आहेत, आमचे भालवडीचे दादा. दादानी एवढं प्रेम केलं महाराज या कुटुंबावरती. दादानी मला सांगितलं, महाराज की आपल्या जोडीदाराच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, जावं लागेल. दादांच्या एका शब्दासाठी आम्ही इथं आलो. महाराज, दादा म्हटले, महाराज पैसे किती द्यायचे? दादांना सांगितलं, दादा या समाजामध्ये पैशाला किंमत नाही, माणुसकीला किंमत आहे. अरे जो व्यक्ती गेल्याच्या नंतर आपल्या लेकरांप्रमाणे त्या दादानी या दोन्ही लेकरावरती प्रेम केलं, असे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. दादांनी फार मोठं सहकार्य या कुटुंबाला केलं, फार सांभाळलं त्या लेकरांना. ते लेकरू रोज दादांच्या जवळ येतं, पण त्यांना दादा पाहिल्याच्या नंतर आपला बाप आठवतो. आपला बाप कधी कोणाकरता जगत नाही, पण लेकरांकरता जगतो. जगातली 2 नाती थोर, एक म्हणजे आई, दुसरा म्हणजे बाप. एक कविताकार फार सुंदर वर्णन करतात बघा. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आईला कशा करता सांभाळायचा, आईला कशा करता सांभाळायचा. ताटीचा वागाय तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. गो म्हणून आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माई तुझे पोटी. भरले डोळे, भरले डोळे, भरले डोळे आनंदानं पूजिन तुझे पाय. तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. बापाला याच्या करता सांभाळायचं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण कर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाय, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर.